पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, मतभेद बाजूला ठेवून. आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. संजय राऊत हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. खरं तर आत्ता नुकतंच माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी युती संदर्भामध्ये भाष्य केलेलं होतं. अगदी उद्या देखील ही युती जाहीर होऊ शकते असं संजय राऊत म्हणालेले होते आणि आता त्याच अनुषंगानं ही भेट अत्यंत महत्त्वाची अशी असणार आहे. खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं भेटीसाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे युती संदर्भातली ही चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. कोणत्याही क्षणी दोन्ही बंधूंची ही युती, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही युती जाहीर होऊ शकते अशी चर्चा आहे. आणि आता त्याच अनुषंगानं संजय राऊत यांची राज ठाकरेंसोबत चर्चाही होऊ शकते. आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत. अजय, संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, काय अपडेट मिळत आहेत? तर मागच्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा संजय राऊत हे राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत युतीच्या ज्या चर्चा आहेत त्याच्यासाठी डिस्कशन करण्यासाठी राऊत जे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मराठी बहुल भागातील जागांचा तिढा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न अगदी सरते शेवटीपर्यंत सुरू आहे. त्याच्यात मग दादर शिवडी च्या ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा आहे आणि त्यासोबतच भांडूप विक्रोळीचा परिसर जो ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठी मतदार आहेत त्या ठिकाणाची मुठबांधणी जी आहे ती या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे की युतीची घोषणा नेमकी कसं करायचं याचं सुद्धा प्लॅनिंग यासोबतच सुरू आहे. त्यामुळे एकीकडे जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, पण दुसरीकडे नेमका युतीचा कार्यक्रम कसा करायचा, त्याची घोषणा कशी करायची त्याच्या सुद्धा चर्चा, नियोजन जे ते सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत जे ते थेट राज ठाकरे यांचं निवासस्थान या ठिकाणी दाखल झालेलं. विशेष बाब म्हणजे की सध्या शिवसेना मनसेचे दुसरे कोणतेही नेते नाही. काही वेळापूर्वी या ठिकाणी मनसेचे नेते नितीन सरदेसाई उपस्थित होते, पण ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जे ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 23 तारखेपासून जे ते नामांकन म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरू होणार आहे. तत्पूर्वी युतीची घोषणा, जागा वाटपाचं गणित सोडवण्याचा प्रयत्न हे दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष करताना पाहायला मिळतात. त्याच्यातील हे नेते सक्रिय पद्धतीने आता एकमेकांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात. कालच मनसेचे नेते थेट संजय राऊत यांच्या कार्यालयात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. सामना कार्यालयात संपूर्ण 1.5 तास बैठक जी ती बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाईंसोबतच संजय राऊत यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे त्या बैठकीत नेमक्या काय चर्चा झाल्या, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा संजय राऊत यांची भेट झाली होती आणि त्यानंतर आता संजय राऊत जे ते थेट राज ठाकरे यांच्या भेटीला जे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत. त्यामुळे आता नेमकं राज ठाकरे सोबत काय चर्चेला जाईल, शेवटच्या क्षणाच्या चर्चा वेळोवेळी संजय राऊत बोलताना आपल्याला पाहायला मिळतात की मनोमिलन झालेलं आहे, घोषणा कधी करू आम्ही असं सांगतात, कोणत्याही क्षणी ही घोषणा केली जाईल अशी सुद्धा बोललं जाते. त्यामुळे आता या ठिकाणी संजय राऊत आणि राज ठाकरेंची बैठक जी ती सुरू झालेली, काही वेळात बाळा नांदगावकर या ठिकाणी पोहोचतील असं सुद्धा बोललं जाते. त्यामुळे एकीकडे संजय राऊत आणि राज ठाकरेंची बैठक आहे, त्याच्यानंतर मनसेचे नेते या ठिकाणी येताना पाहायला मिळतील आणि मग पुन्हा एकदा एक सविस्तर बैठक या ठिकाणी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. विशेष बाब म्हणजे की दादरची जी जागा आहे त्या जागेसाठी जे ठाकरे निकटवर्तीय म्हटले जातात ते म्हणजे साईनाथ दुर्गे त्यांचा आणि या मनसेकडून जर पाहिलं तर मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार या दोघांमध्ये एकंदरीत ह्या जागेची वाटप कशी करायची, मग बाजूच्या प्रभागात कोणाला जागा द्यायची आणि दुसऱ्या प्रभागात कोणाला जागा द्यायची हा सुद्धा चर्चेचा विषय असणार. कारण की दादरमध्ये जर पाहिलं तर दोन्ही पक्षाचं जे ते बलस्थान आहे, एकीकडे शिवसेना भवन आहे तर दुसरीकडे मनसेचं कार्यालय नुकतंच शिवतीर्थाच्या बाजूला कृष्णकुंज या इमारतीत खोललेलं आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे सुद्धा दादरमध्ये वास्तव्यास आणि यशवंत किल्लेदार सुद्धा ह्याच ठिकाणी वास्तव्यास आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एका प्रभागात 2 उमेदवार आणि तेही 2 वेगळ्या पक्षाचे, त्यामुळे त्याचं वाटाघाटी करणं एक सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. दुसरं म्हणजे की
जी भांडूपची एकंदरीत संपूर्ण मराठी मतदार संघाची मूठ बांधणी आहे त्या ठिकाणी असलेलं मग मनसेचं सुद्धा जे एकंदरीत मतदार आहेत, मनसेची लोक आहेत, त्याच्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात असलेली तिथली ताकद आहे. त्यामुळे तिथलं वाटाघाटी असेल, विक्रोळीचं वाटाघाटी असेल, सोबतच शिवडीचा जो परिसर आपण पाहतो त्या शिवडीच्या परिसरातली वाटाघाटी कशी करायची, कारण की स्वतः मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा तो बालेकिल्ला राहिलेला आणि त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार असे दोन्ही लोकप्रतिनिधी, त्यामुळे तिथल्या जागांचा सुद्धा अतिरा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होता. म्हटलं जाते की सगळ्या जागा वाटपाचं नियोजन झालेलं आहे, पण जर जागा वाटपाचं नियोजन झालं तर मग युती अद्याप का घोषित केली जात नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे आता एकीकडे जागा वाटपासोबत पॅरलली म्हणजे त्यासोबतच युतीची घोषणा कशी करायची, कुठलं ठिकाण असणार आहे, वेळ काय असणार आहे आणि त्याचा संपूर्ण कार्यक्रम काय असणार आहे ह्याची सुद्धा चर्चा जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मराठीचा मेळावा जो 5 जुलैला वरळी डोम मध्ये पार पडला, भव्य असा. बरोबर आहे अजय, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जागा वाटपाची ही चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. काही मोजक्या जागांवरती वाटाघाटी होणं बाकी आहे आणि त्याच संदर्भातली ही चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झालेले आहेत.